तर मित्रांनो, बहुप्रतीक्षित आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलेली क्राईम थ्रिलर वेबसिरीज मिर्झापूर सीझन 3ची अखेर रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली. खरं तर मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडिओकडून अनेक कोडीसुद्धा टाकण्यात आलेली चाहत्यांना रिलीज डेट ओळखण्यासाठी टास्क दिला होता. पण आज दुसरीकडे प्राईम व्हिडिओने तारीखच लॉन्च केलेली. तर मग मिर्झापूर सीझन 3 हा केव्हा पाहायला मिळणार आणि यात कोणाची सत्ता ही दिसणार, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर प्राईम व्हिडिओने आज टीजर आणि पोस्टर हे लॉन्च केले, ज्यात प्राईम व्हिडिओने कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले. तर 5 जुलैपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येते. परंतु अशात मिर्झापूर सीझन 3 मध्ये यावेळी मुन्नाभाईची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा हा दिसणार नाहीये. तर मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू हे दोघे मिळून मुन्ना भैयाला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैयाला वाचवण्यात यशस्वी होतो. तर मग या सीझनमध्ये सुद्धा मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठीचा संघर्ष सुरू राहणार आहे. तर मग ही खुर्ची कोणाला मिळणार, आता हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तर मग मिर्झापूर 3ची स्टोरी काय असेल याबद्दल बोललो तर मिर्झापूरच्या सत्तेसाठी संघर्ष हा दिसून आलाय. आता मिर्झापूरच्या या 3ऱ्या सीझनमध्ये कोणता ट्विस्ट येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मिर्झापूरच्या सत्तेची गादी कोणाकडे असणार? गुड्डू भैया आपला दावा सांगणार का, की बीना भाभी आपल्या लहान बाळाला मिर्झापूरच्या गादीवर बसून स्वतः सगळी सूत्र ही सांभाळणार, की कालीन भैया काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उकल यात होणार आहे. तर मागील सीझनमध्ये चकमकीत मुन्ना भैयाला गोळ्या लागल्या असून त्याचा मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तथापि पोस्टर रिलीज झाल्यानंतरून चाहत्यांना मुन्ना भैयाची आठवण येते हे पाहायला मिळते. मुन्ना भैयाशिवाय ही वेबसिरीज अपूर्ण असल्याची रिॲक्शन युजर्स देताना दिसतात. एका तर युजर्सने मुन्ना भैयासोबत 10 एपिसोड हवेत असं म्हटलेले. तर मुन्ना भैयाशिवाय वेबसिरीज पाहायला मज्जा येणार नसल्यास सुद्धा बरेच चाहते म्हणतात. तर एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते रितेश सिधवानी यांनी म्हटले की मिर्झापूरच्या पहिल्या 2 सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याचं कौतुक केलं. तर आता पुन्हा एकदा प्रेक्षक मिर्झापूरमध्ये पोहोचणार आहेत. प्रेक्षकांना हा सीझन आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर मग मिर्झापूरच्या सीझन 3साठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर पाकिस्तान संघाचा आपल्या भारतीय संघाने पराभव केला. पण या सामन्यात पाहिलं तर भारतीय संघाची बॅटिंग लाईनअप फ्लॉप होताना दिसली. मग यामागील कारणं काय, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.